जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत डाळीचे वडे कसे करायचे ते. अगदी सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी बनवू शकतो आपण. चला मग पाहूया. इथे माझ्या मुलींची मस्ती चाललेली आहे. तुम्ही पाहू शकता आपले छान असे वडे तयार झालेले आहेत. आतलं स्टफिंग पण एकदम छान दिसतंय. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी डाळवडे बनवू शकतो. चला मग पाहूया डाळवडे कसं करायचं. इथे मी 2 वाटी भरून चणा डाळ घेतली. त्याला 3 ते 4 तास आपल्याला भिजवायचं आहे. 3 ते 4 तास आपण भिजवून ठेवूया. आणि चांगलं मी 2 पाण्याने धुवून काढलं. आता पाणी आपण टाकून भिजत ठेवूया. डाळ इथे आपली भिजत राहिलेली आहे. ही पाहू शकता तुम्ही. इथे मी 3 ते 4 तास डाळ भिजत ठेवलेली आहे. याचं वाटण करून घेऊया. आपल्या इथे वाटण रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही. आणि असे हे चण्याचे दाणे जरी आले ना तरी चालतील. अगदी पूर्णपणे मऊ आपल्याला असं हे वाटण करायचं नाही आहे. थोडं जाडसरच धरायचं आहे. जर तुमचं वाटण हे पातळ झालं असेल तर आपण वरून त्याच्यामध्ये सुकं पीठ हे चण्याचं भाजून टाकू शकतो. इथे मी 1 वाटी इतका कांदा घेतलेला आहे. कांदा तुम्हाला जर जास्त हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. अर्ध्या वाटी इतकी मिरच्या घेतल्यात, म्हणजे 6 ते 7 अशा एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. जर तिखटपणा हवा असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. 8 ते 10 पाकळ्या या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये जिरं टाकूया. जिरं हे मी 1 वाटी घेतलेलं आहे. रेड चिली फ्लेक्स आहे अर्धी वाटी. जर तुम्हाला टाकायचं नसेल तर स्किप करू शकता तुम्ही. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर जेवढी तुम्ही टाकाल तेवढा फ्लेवर ह्या भजीला चांगला येतो. आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. जे आपली डाळ भिजत टाकलेले जशी आहे तशीच आपल्याला मिक्स करायचे आहे. आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि आता थोडासा ओवा टाकणार आहे. ओव्याच्या जागी तुम्हाला जर हिंग टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. पण मी याच्यामध्ये ओवा टाकला कारण चण्याची डाळ ही पोटाला त्रासदायक असते. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अर्धा वाटी इतका ओवा टाकलेला आहे. चांगलं याला मिक्स करून घेऊया. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. जे काय डाळीचा ओलावा आहे त्याच्यामध्येच आपल्याला वडी तयार करायची आहे. डाळीचं वाटण करताना आपण थोडीशी जर डाळ काढून जर तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता. कारण वरून अशी ही अख्खी डाळ वड्याला लागली की खूप छान दिसायला पण चांगली लागते आणि दाताखाली पण येते ते. काही जण अशी भिजवलेली थोडीशी डाळ काढून ठेवतात वरून टाकण्यासाठी. पण आपली ही आधीच मिक्सरला वाटताना थोडीशी डाळ जाडसर राहिलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला गरज लागत नाही आहे टाकण्याची. इथे आपलं मिक्स करून झालेलं आहे सारण. थोडंसं तेल लावून आपल्याला वडी तयार करायची आहे तिथे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही जाडं करू शकता, पातळ करू शकता.
तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीत आपल्याला मुठीत येईल एवढं आपल्याला वडा घ्यायचा आहे, वड्याचं पीठ. आणि जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही जाडसर पाहिजे, पातळ पाहिजे तसं तुम्ही वडा तयार करू शकता. इथे मी माझी कोथिंबीर जाड कापल्या कारणाने ती अशी बाहेर येते. कांदा हे मी जाडाच कापला आहे, कारण तो खाताना आपल्याला चव लागली पाहिजे. बारीक कापल्याने ते दिसून पण येणार नाही, त्याच्यामुळे कांदा आणि कोथिंबीर ही मी थोडी जाडीच कापली. ती जाडी कापल्या कारणाने ती वड्यातून अशी बाहेर येते. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीत आपल्याला हे वडे तयार करायचे आहेत. जोर लावायचा नाही आहे वडा तयार करताना, अगदी हलक्या हाताने करायचे आहेत, दाबून. तुम्ही पाहू शकता असे कोथिंबीरचे वगैरे, कोथिंबीर अशी बाहेर पडते. त्याला आपल्याला दाबायचं आहे, कारण ही कोथिंबीर आपल्याला जेव्हा आपले वडे फ्राय होतील तेव्हाही छान दिसतात, वड्यांना लागलेली कोथिंबीर. खायला पण कोथिंबीरची चव अशी चांगली लागते. अशा पद्धतीमध्ये आपले इथे रेडी झालेले आहेत वडा. असेच आपण आता सगळे वडे तयार करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे आपले सगळे वडे तयार झालेले आहेत. इथे कांदा आणि कोथिंबीर, डाळ वगैरे बघा तुम्हाला दिसत असेल आता, म्हणून मी कांदा हा जाडसरच कापलेला होता आणि कोथिंबीर जाडसरच कापलेली होती. पाहू शकता तुम्ही आपली डाळ पण याच्यामध्ये दिसते. आता ह्याला फ्राय जरी केलं तरी आपल्या ही डाळ, कांदा वगैरे वड्याला दिसून येईल. खूप छान असे वडे झालेत रेडी. माझ्या मुलींची मस्ती चाललेली आहे. माझं बारका कसं हसतंय बघा. अब मैं पहले गिरूंगी, फिर आप गिरना, ठीक है? अब गिरो आप. ऐसे नहीं चालत राहणार आहे. आपण आपली रेसिपी करूया. इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे. एक थोडासा भजीचा तुकडा मी टाकलेला तेल तापलंय की नाही पाहण्यासाठी. ते तेल आपले कडक झालेलं आहे. याच्यात आपण वडी सोडूया. वडी सोडताना अलगद एकदम हळू वडी टाकायचे आहेत, कारण हे जे तेल तापलेलं असं हे अंगावर पण उडू शकतं. आणि वडी काय आपल्याला ह्याच्यामध्ये वड्यांमध्ये अजून काही टाकायची गरज लागत नाही, कारण चणा डाळ असल्या कारणाने ते मस्तपैकी असं सारण घट्ट धरून ठेवतं. आणि फ्राय होताना पण खालून मस्तपैकी कुरकुरीत बनतात ते, म्हणून आपल्याला ह्याच्यात दुसरं काही टाकायची गरज लागत नाही. मंद आचेवर आपण ह्याला फ्राय करणार आहोत. टाकल्या ह्याला हलवायचं नाही. हलवल्यावरती काय ते शेप पण बदली होऊ शकतो आणि त्याच्यातलं जे काही मटेरियल आहे ते बाहेरही पडू शकतं. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ते आपली कोथिंबीर जाडसर असल्या कारणाने
कितीही बाहेर पडू शकते. तुम्ही पाहू शकता आपल्या इथे भजी रेडी होत आलेली आहे. एक साईड आपली भाजून निघालेली आहे, दुसरी साईड आहे आपली भाजते ती. अशाच पद्धतीत आपल्याला वडे फ्राय करायचे आहेत. बारीक गॅसवरच करायचे. बारीक गॅसवरती चव पण चांगली लागते आणि आतून भजी ही शिजूनही चांगली निघते. तुम्ही पाहू शकता आपले वडे इथे छान असे गोल्डन कलर आलेला आहे, चांगले तळून निघालेले आहेत. इथे मी थोडे वडे जाडसर घेतलेले आहेत. तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही बारीकही करू शकता. सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या वड्यांना. इथे रेडी झालेले आहे. तुम्ही पाहू शकता आपली डाळ वगैरे, कोथिंबीर, कांदा वगैरे याच्यामध्ये दिसतंय. छान असे आपले वडे रेडी झालेले आहेत. आता आपण बाकीचे पण असेच फ्राय करून घेणार आहोत. आता आपण सर्व करून घेऊया वड्यांना. इथे आपले वडे रेडी झालेले आहेत. तुम्हाला मी तोडून दाखवते. त्याची आतली स्टफिंग पण अगदी चांगली अशी शिजलेली आहे. कांदा वगैरे, डाळ वगैरे दिसते आपली. खाताना पण उत्तम लागते. एकदा करून पहा माझ्या पद्धतीने. खूप छान असे चण्याचे वडे बनतात. माझा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा सगळ्यांचा धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जय सद्गुरू.